जी 16 वर्षाची रंजिता आज हा इंटरव्ह्यू समजा बघत असेल आणि जी उद्योजिका आहे, तिला बनायचे उद्योजिका, आणि ती हा जर इंटरव्ह्यू बघत असेल आणि तिला तिच्या भिंतीवर एखादा कोट लावायचा असेल आणि तो ती रोज बघेल आणि तो व्यवसाय सुरू करेल, तर रंजिता तिला काय एक कोट देईल? कोट देण्यापेक्षा मी असं सांगेन ना की तुम्हाला जे हवंय ना तुमच्या आयुष्यामध्ये, मला माझं फ्लाय विथ रंजिताचं 30 चाकांचं विमान हवंय. 30 चाकांचं विमान. हा, लक्षात ठेव. म्हणजे पुढच्या वेळेस समजा मी मज्जा पिंक वरती आले तर मला तू हा प्रश्न करायचा, 30 चाकांचं विमान. आपलं जे काही स्वप्न आहे ते आपण समोरच्याला सांगून ठेवायचं आणि अशा व्यक्तीला सांगा ना की जो तुम्हाला सारखा येऊन डिवचेल. म्हणजे डिवचेल अर्थात म्हणजे तू सारखा विचार, हे काय झालं रे, म्हटलं तू गाडी घेणार होतास, हे काय झालं रे, तू हे करणार होतास, तू फ्लॅट घेणार होतास, हे का सांगायचं त्याला? कारण की तुम्ही तुमच्या शुभचिंतकाला सांगितलं ना, तर तो तुमचा म्हणजे तुमचा ना त्या मित्रांना आयुष्यामध्ये कधीच जाऊ देऊ नका जो तुम्हाला नेहमी चांगलं सजेशन देतोय की अरे तुझ्या आयुष्यामध्ये तू हे कर ते कर, कारण की ते तुमच्यासाठी खूप मौल्यवान आहे.